पण जात ही वास्तव नाही. हाय का वास्तव? एखाद्या पट्टीतल्या ब्राह्मणाला विचारलं जात काय भानगड आहे, ती म्हणते देवानं जात तयार केल्या, जात जात नाही. आणि ते असंही सांगतोय आमच्या देवानं पृथ्वी तयार केलेली आहे. दर्याच्या देवानं पृथ्वी तयार केली असेल, त्याच देवानं जर जाती तयार केल्या असतील तर अमेरिकेमध्ये घराघरामध्ये टीव्ही आहे, बटन दाबलं की अमेरिका दिसतं, बटन दाबलं की जपानचं बटन रशिया दिसतं. अमेरिकेत कुठं मांगा महाराज बांधणं आहेत का? अमेरिका पृथ्वीवर नाही. हे सगळं षड्यंत्र ओळखून बाबासाहेबांनी तुम्हाला 56 गौतम बुद्धाचा धम्म दिला का नाही? आणि तो विचाराचा धागा पकडून, बाबासाहेबांचा विचाराचा धागा पकडून अण्णाभाऊ साठे म्हणतात जग बदलायचं असेल तर बाबासाहेबांच्या विचाराचाच गाव पडला पाहिजे, तरच हे बदलू शकतात, नाही तर बदलू शकत नाही. धर्मंतांनी अखंड पिळले, धर्मांधानी तसंच छळले, मगरीने जणू मानिकी गिळले, चोर झाले साव जग बदल घालून निघाव, सांगून गेले मजबूर. आपण ह्या चबड्यातच अडकलोय. वर भांडवलदारांचा आणि खाली धर्मांधाचा चबडा आहे मगरीच्या, ना आता आम्ही सगळी अडकलोय. अण्णाबा म्हणले तुम्ही स्थिरमान काय स्थिरमान कर. ह्या दोघांच्या कचाट्यातून सुटायचा असेल, मगरीचा जबडा फासटून बाहेर पडायचा असेल, बाबासाहेबांच्या विचाराचा ठोका मगरीच्या मुंडक्यावर बसला पाहिजे, तरच तुम्हाला स्वातंत्र्य मिळेल, अन्यथा मिळू शकत नाही. अशा स्वातंत्र्याच्या पहाटे अण्णाभाऊ साठे मोर्चा काढताना सांगितलं. काय सांगितलं अण्णाभाऊ? हे आजादी झुटे देश की जनता फुकी आहे. त्याला अर्थ आहे माझ्या बांधवांना. बाबासाहेब आंबेडकर गांधींना म्हणत होते मिळणार स्वातंत्र्य पण कुणाला? मिळणार स्वातंत्र्य पण कुणाला? इंग्रज आहे तुम्ही स्वतंत्र व्हाल, आमच्या स्वातंत्र्याचं काय? तुम्ही इंग्रजांचे गुलाम, आम्ही दोघांचे गुलाम. इंग्रज आहे तुम्ही स्वतंत्र व्हाल, आमच्या गुलामीचं काय? तो धागा पकडून अण्णाभाऊनी पहाटे मोर्चा काढला. हे आजादी झुटे देश की जनता भुके. आम्ही भुकेच आहे की आहे का नाही? काय मिळाले तुम्हाला? काय मिळाले का? 75 वर्षाच्या स्वातंत्र्यामध्ये काय मिळालं का सांगा की? बोटा मोजलेली काय माणसं मोठी झाली. वाडेकर साहेब बाकीच्या काय मिळाले? झोपडीतच आहे. आणि मागणी काय? आम्हाला प्लॉट द्या, आमची झोपडी कायम करा, आम्हाला अर्धा गुंठा. ह्याच्या पलीकडे आमच्या काय मागणे? अजून सुद्धा आपण ह्याच्या गुलामीमध्ये आहे. ती गुलामी नाकारायची असेल तर बाबासाहेबांनी सांगितलंय आज ना उद्या माझी जमात राज्यकर्ती बनली पाहिजे. जमात राज्यकर्ती. जमात म्हणजे जात नव्ह, जमात म्हणजे जात नव्ह. हे साडी माळी तेली तांबडी गोष्टी नाही. ह्या सगळ्या SC ST OBC ना बाबासाहेबांनी जमात शब्द वापरलाय. तो एकच अर्थ कांशीरामने घेतला, एकच अर्थ कांशीरामने घेतला. उत्तर पश्चिम मध्ये गेले कांशीराम आणि जमातीला कलेक्ट करून मायावतीला 4 वेळेस मुख्यमंत्री केली का नाही? केली का नाही सांगा ना. आणि महाराष्ट्रात काय भिकायला लागले? भिकी. अरे काय ती उठाव करूया माझ्या बांधवांनो. लोकसभा झाली, मांगा महाराणा तिकीट कोणी दिलेलं नाही. वाडेकर साहेब ते म्हणतात मुरडोला देतो पण मांगा मारण अंगावर घेणार नाही. याचा अर्थ आमचं ऐक्य झालं तर ते संपणार. त्या भीतीपोटी ते मला वाळी टाकण्याच्या नादात आहेत. हे सगळं राजकीय वातावरण सुद्धा तुम्हाला कळलं पाहिजे. याच्यासाठी अण्णाभाऊने आपली लेखणी झिजवली. बाबासाहेबांनी संघर्ष केला, फुलेंनी संघर्ष केला. त्या संघर्षाची जाणीव आपणाला नाही. ती जाणीव ह्या निमित्तानं का होईना तुम्हाला व्हावी म्हणून अशा प्रकारच्या जयंती आपण साजऱ्या करतो. तो विचार तुमच्यासमोर मांडतो. अण्णाभाऊ साठेंनी साहित्यामध्ये स्त्रीला कधीच विभत्स केलं नाही, स्त्रीचा अपमान होऊ दिला नाही, कधीच होऊ दिला नाही. स्त्रीला साहित्यामध्ये बंड करायला उठवलंय, बंड करायला लावलंय स्त्रीला. आणि ह्यांचं साहित्य टीव्हीला बघताय की नाही? आई कुठं काय करते सगळंच आई करायला. असलं अण्णाभाऊने लिहिलेलं नाही. अरे आम्ही पण टीव्ही विकत घेतलाय, कर भरतोय. कधीच बुद्ध दाखव, फुले दाखव, शाहू दाखव, बाबासाहेब दाखव, अण्णाभाऊ दाखव. घर घर की कहाणी, सासवी कवी भोवती, पवित्र रिश्ता, ठरलंच तर मग आता अलीकडे आलंय. आमचं काय तर दाखवा ना, ते दाखवत नाहीत.
एकाने धाडसानं जर एखादं सिरियल काढली बाबासाहेब बुद्धाच्या, तर मध्येच बंद पडते का नाही, आमची पण बघायला माणसं तयार नाही. त्यांना आई कुठं काय करते हीच महत्वाची वाटते. अण्णाभाऊ साहित्य स्त्रीला कधी बंड, स्त्रीला विच केलेले नाही अण्णाभाऊने. एक कथा सांगतो, माझं भाषण संपवतो. आवडी ही कथा अण्णाभाऊ लिहिली. आवडी अतिशय सुंदर मुलगी, अतिशय सुंदर मुलगी लग्नाला आली होती, वय झालं होतं, आणि त्या गावातला एक पोरग आवडीच्या पाठीमागे लागलं होतं. आवडी त्याला दाद देत होती. आवडीला पाहुणं बघायला आलं की ते पोरग त्याला भेटायचं, पाहुण्यानं वाईट काहीतरी सांगायचं, पाहुणं लग्न मोडून जायचे. सतत असं चालू होतं. एक दिवस आवडीला चांगलं स्थळ आलं, आवडीला पसंत केली, आणि पाहुणं म्हटलं आलोय ज्योतिबाच्या पायथ्याला, तर जाता जाता देवदेव करून निघून जाऊ म्हणून ते पाहुणं ज्योतिबाला गेले. पायऱ्या चढता चढता समोरच ते एका पायरीवर बसलं होतं ते पोरग म्हणते, पाहुणं कुठं आलता, अमु गावात का आलता, पोरगी बघायला. कोण बघितली? आवडी बघितली. ते पोरग म्हणते, पाहुणं आवडी वाईट आहे, लग्न करू नका. अहो कोणच आम्हाला तर सांग, तुम्ही एकटं कसं नाही म्हटले. पटत नसेल तर तो पोरगा म्हणतोय, मी ज्या पायरीवर बसलोय ज्योतिबाच्या, त्या ज्योतिबाची पायरीची शपथ घेऊन सांगतो, आवडी वाईट आहे, आणि पायरीची शपथ घेतल्या पाहुण्यांना खरं वाटतं, लग्न मोडतं. तो प्रसंग आवडीला कळतोय, आणि मग एक दिवस आवडी उठते, ताडकन त्याच्या समोर जाते, लय दिवस प्रयत्न करतोय, म्हटले आज माझी तयार आहे, कुठे होते सांग. त्याला कळायचं बंद होतंय, लय दिवसाचं स्वप्न साकार होतंय म्हणून म्हणतोय, रात्री 12 वाजता मळ्यात ये. त्याने टायमिंग दिले 12चं, जाऊन 8 वाजताच बसलं. आवडी उठली, त्यानं ज्योतिबाचा मार्ग पकडला. 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले, आवडीचा काय पत्ता नाही. वाट बघून 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 ते झोपलं. तवर आवडीनं जाऊन ज्योतिबाच्या ज्या पायरीवर बसून शपथ घेतली ती पायरी उचलली, उपडून काढली, डोसक्यावर घेतली, त्याच्या मळ्याची वाट धरली. जाऊन बघता तर हे घोराला आहे, आवडीनं वरणच डोसक्यात पायरी सोडली, खलास. आवडी येऊन घरात झोपली. दुसऱ्या दिवशी चर्चा, ज्योतिबाची पायरी येऊन ह्याच्या डोसक्यात पडली. आणि आमच्या भागात एक म्हण आहे, अरे लेका खोटी शपथ घेऊ नको, ज्योतीची पायरी डोसक्यातून पडते. बंद करायला लावला अण्णाभाऊने आपल्या साहित्यामध्ये स्त्रीला. जिथे जिथे अन्याय होते तिथे तिथे बंद करायला लावलंय. अरे अण्णाभाऊच्या फकीराला महाराष्ट्राचा पुरस्कार मिळाला. त्याचं कारण असं, चव्हाण साहेब गृहमंत्री होते, संरक्षण मंत्री होते, ते मुंबईहून पन्हाळ्याला चालले, त्यांच्या हातात फकीरा मिळाली. चव्हाण साहेबांनी 2 वेळेस वाचली आणि एक पत्र लिहिलं अण्णाभाऊना, अरे अण्णाभाऊ, एक पुस्तक मी 2 वेळेस वाचत नाही, पण तुझी फकीरा कादंबरी एका प्रवासामध्ये मी 2 वेळेस वाचली, काय लिखाण आहे ते त्याला आवडलं, शिफारस झाली, आणि त्या फकीराला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार त्या काळात मिळाला. काय फकीरामध्ये वाचायला फकीरा. दुष्काळ पडला होता, मांग मारा अण्णा करत होती. मांग मारा म्हटले, नुसतं मांग म्हटलं नाही, लय महत्वाचे शब्द आहेत. मांग म्हणा अण्णा करत होते. त्यांना बांड फकीरा स्वस्थ होता. काय करायचं, माणसं उपाशी मारत उठला फकीरा. गावचं धनी कुलकर्णी त्याकडे जाडे, तुम्ही गावचं धनी आहात, माझा समाज अण्णान करतोय. तो धनी म्हणतोय, फकीरा तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. पण कसा जगणार? तरी सुद्धा सांगतो, तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. त्याच्यासाठी झालं, तरी सुद्धा तू आणि तुझा समाज जगला पाहिजे. कुत्र्याच्या मौतीनं मरू नका. मग त्याच्या आत फकीरा ओळखतोय. मांगा महाराजा पूर्ण चला म्हणतोय, माझ्या सोबत मला समाज जगवायचा आहे. एका मठाधिपतीच्या त्या गोडाऊन दरोडा घालतात. पोती सगळी धान्याची मांगुड्या महारड्यामध्ये येतात. 11 विक्राळ फकीरा त्या मठाधिपतीच्या बायका परिचित तिथे गेला. तो त्याचा चेहरा बघून त्याची बायको त्याच्या पायावर पडते, म्हणते ते मठाधिपतीची बायको म्हणते, अरे फकीरा हे सगळं ने, पण माझ्या मणिमंगळसूत्रावर हात घालतो. काय लिहिले अण्णाभाऊनी? माझ्या मणिमंगळावर हात घालून म्हटल्या त्या मायेच्या मुंडक्याला तलवार लावल्या फकीराने. फकीरा काय म्हणतोय, माय हा शब्द मागे घे. मांगाची महाराजची औलाद पोटासाठी हुरड्याची चोरी करेल, पण कुठल्या स्त्रीच्या मणिमंगळसूत्राला हात न घालणारी माझी औलाद आहे. काय वाक्य आहे, काय वाक्य आहे. एवढी नैतिकता आमच्या समाजामध्ये आहे, तरी सुद्धा कुठं काय जातं आमच्यावरच. फकीरा घरी येतोय, म्हातारा सगळं धान्य वाटत असतोय, सगळं वाटून झालं, शेवटच्या भीक शिल्लक राहतोय. तो म्हातारा म्हणतोय, फकीरा आले का तुझ्यामुळे रे अन्न मिळालं, शेवटचा ढग घेऊन जा.
शेवटचं धान्य हे घेऊन जा तुझ्या घरला. फकीरा चिडतोय, म्हणतोय काय बोलतोय हे जी मी लूट केल्या ती माझ्या एकट्याच्या ताकदीवर आहे, समाजाच्या ताकदीवर ही लूट केलेली आहे. त्या दाण्यावर समाजाचा अधिकार आहे. फकीरा जातोय घरात, डाव घेऊन येतोय. डाव म्हणजे चमचा. त्या चमच्यानं दाना समान वाट. ही ताकद समाजाची आहे. ती जाणीव त्या फकीराला होती. आणि आमचं नेत गरज भरायचं सगळं आहे का नाही. वाडेकर साहेब, तुमच्या पाठीमागे समाज राहायचा, तर दाना तुम्ही समाजाला देताय. समाजाची तुम्हाला कळ असल्यामुळे समाज तुमच्या पाठी. इथल्या सगळ्यांना सांगतो, समाज शाणा आहे, लक्षात घ्या. समाज येडा नाही, समाज शाणा आहे. आपली पावलं बदलली चुकली की समाज ठप्प आहे, बाहेर पडत नाही. आणि एकदा वाटलं बाबा हा चांगला गडी समाजासाठी झडतोय, समाज सगळं विसरून बाहेर पडत असतो. तो संदेश अण्णा भाऊने आपल्या फकीराच्या कादंबरीच्या माध्यमातून दिला. मित्र, अण्णा भाऊ साठे बाबासाहेबांचं खूप जवळचं नातं होतं, खूप जवळचं. अण्णा भाऊ साठे लय हुशार होते. बुद्धिमत्ता आमच्याकडेच आहे, पण संधी नाही ना. एक गोष्ट तो बुद्धिमत्तेची. अण्णा भाऊना पिक्चरचा नाद होता. दत्ताचं शूटिंग चालू होतं. त्या डायरेक्टरला विद्वानाला दत्त जागेवरच राहीना. त्याचा दत्त 3 तोंडाचा, पाठीमागे गाय, बाजूला कुत्रा आले की गायच्या अंगावर भोंकायचं, दत्ताला घाम सुटायचा. शूटिंग पण. अण्णा भाऊ म्हणायचे, मला 1 रुपये दिल्याशिवाय तुझा दत्त जागेवर राहणार नाही. 15 दिवस कुत्रा आले की गायच्या अंगावर भोंकलं की दत्त पळून जायचा. डायरेक्ट फेसाळे अण्णा 1-2 रुपये घे, पण दत्त एवढा जागेवर उभा कर. अण्णा गेले, अर्धा किलोच घेऊन आले. हे दत्त कोणाला म्हटले, जुळ्याकडून बांध, नाही तर जुळी सकडेच पळवल म्हटले. ती मुंबई सारख्या शहरामध्ये अर्धा किलो कुत्र्यानं बघलं, कुत्र्याला कळायचं बंद झालं. कुत्र झुळीला नाक लावून राहिलं, गाय राहिली, दत्ताचा शिल्प पूर्ण झाला. ही बुद्धिमत्ता वाडे कसं आहे आमच्याकडे, कुठनं कसं काढायचं. अहो, सावडीचा विटा मांडला असताना 8-8 पोरं जगवली आमच्या माणसानी. कशावर? बुद्धीच्या जोरावर जगवली की नाही. आता 2 असताना फेस आलाय आम्हाला, कशी सांभाळायची म्हणून. बुद्धी आहे आम्हाला, पण संधी दिली नव्हती. आणि सगळी संधी जर या देशामध्ये कुणाला कुणी दिली असेल तर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिळाले. दुसऱ्याने संधी दिलेली नाही, बाबासाहेबांनी दिली संधी. ह्याचं भान आपणाला असलं पाहिजे. फार नातं होतं बाबासाहेब अण्णाभाऊंचं जवळचं. आत्रे, गव्हाणकर, अण्णाभाऊ साठे एकत्र बसले, म्हटले आपण साहित्य संमेलन घ्यायचं. अण्णाभाऊ काय म्हटले, साहित्य संमेलन घ्यायचं, साहित्य संमेलन घ्यायचं. मग अध्यक्ष कोण? अण्णाभाऊ म्हटले, माझ्या कल्पनेचं साहित्य संमेलन आहे आणि माझ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष या देशामध्ये एकच माणूस होऊ शकतो, त्याचं नाव आहे भीमराव रामजी आंबेडकर. मला दुसरा अध्यक्ष चालणार नाही. ठरलं. निमंत्रण द्यायला गेले. आत्रेने आवाज दिला, बाबासाहेब आत्रेला तपासून घ्यायचे. आत्रे जरा खोडचर होत. आत्रेचा अण्णाभाऊंचा डायलॉग खूप ठिकाणी मी वाचलाय. आत्रे अण्णाभाऊ म्हणे, हे अण्णा कशाला त्या घडीत राहिले, शिकी बाहेर. अण्णाभाऊ झोपडीत राहायचे. अण्णाभाऊ आतमध्ये म्हणायचे, आत्रे घडीत वाघ आणि सिंहच राहतात, तुझ्यासाठी भेकड राहत नाही. अण्णाभाऊ म्हणायचे. आत्रेला म्हटले, का आलाय? आत्रेने रोग ओळखला. आत्रे म्हटले, साहित्य संमेलन घ्यायचं, त्याचं अध्यक्षपद तुम्ही व्हायचं आहे. बाबासाहेबांनी प्रश्न विचारला, कोणाच्या डोक्यातली कल्पना आहे? आत्रेने पण रोग ओळखला आणि आत्रेने सांगितलं, अण्णाभाऊ साठेच्या डोक्यातली कल्पना आहे. माझ्या बांधवांनो, एका क्षणाचा विलंब न होता बाबासाहेब म्हणले, अण्णाला सांगा मी तुमच्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष व्हायला तयार आहे. कुठे आंधळेपणानं बाबासाहेब जात नव्हते, लक्षात घ्या. पण अण्णाभाऊंच्यावर त्यांचं खूप प्रेम होतं. अण्णाभाऊंचं बाबासाहेबांच्यावर खूप प्रेम होतं. तारीख ठरली. स्वीकारल्यानंतर घरात येऊन अण्णाभाऊ एका पायावर नाचत होते, माझ्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बाबासाहेब होणार, माझ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब होणार आहेत. नाचत होते अण्णाभाऊ.
तारीख ठरली. त्या तारखेच्या आत बाबासाहेबांचा मृत्यू झाला. दिवसभर अण्णाभाऊ रडत होते. पण झालं साहित्य संमेलन. मात्र झालं साहित्य संमेलन. त्या साहित्य संमेलनाचा अध्यक्ष ऍडव्होकेट BC कांबळे होते. बाबासाहेबांचे 1 नंबरचे शिष्य आणि स्वागत अध्यक्ष म्हणून अण्णाभाऊ साठी होते. त्या स्वागतपर भाषणामध्ये ही शब्द आहे, जग बदल घालून निघाव सांगून गेले बंद भीमराव. धर्मांताने अखंड चळे धर्मांधाने तसेच कळले मगरी ने जणू मानिकी गिळले चोर झाले साहो जग बदल घालून निघाव सांगून गेले. या गुलामगिरीच्या चिखलात ऋतून बसला काय रावत. ऐरावत म्हणजे काय माहिती आहे का? हत्ती. अरे हत्तीची ताकद आहे तुमची, हत्तीची. अण्णाभाऊ म्हणतात बहुजन समाज म्हणजे हत्तीची ताकद आहे. त्या गुलामगिरीच्या चिखलात रुतलाय. गुलामगिरी हा शब्द वापरला अण्णाभाऊने, लक्षात घ्या. गुलाम म्हणजे काय कळतंय का? गुलाम म्हणजे काय कळतंय का? पोरग होते मला. पोरग कुणाचं? माझं. माझ्या पोराचं नाव ठेवायचा अधिकार मला पाहिजे का नाही? तिकडं जायचं. पोरग झालं नाव काय ठेवू? पोरग माझं का बामणाचं? त्याला म्हणतात गुलाम. माझ्या पोराचं नाव मला ठेवायचा अधिकार नाही. मी बांधलेले घर, त्या घरात मला जायचा अधिकार नाही. मी घेतलेली गाडी मला पळवायचा अधिकार नाही. घर बांधता त्याला जाऊन विचारायचं कधी बसू. गाडी घेतली त्याला बांधता कधी गाडीवर बसू. त्याला म्हणतात गुलाम. ह्या गुलामीगिरीच्या या चिखलात ऋतून बसला काय रावत. निघ बाहेर अंग झाडून घे बिनीवरती धाव जग बदल घालून घाव सांगून गेले माझे भीमराव. पुढे काय म्हणतात अण्णाभाऊ? दलितांना मरणाची भीती घालू नका. दलित म्हणजे मांग मारणं. ब्राह्मणे तर सगळा समाज दलित आहे. मांगानं मांगी करायची बैतरायचे, महाराण मांगी करायची बैतरायचे, साळ्यानं साळकी करायची बैतरायचे, ढोरान ढोलकी करायची बैतरायचे, न्हाव्यानं न्हालकी करायची बैत. हे सगळं बैतकच समाज गुलाम आहेत. दलितांना मरणाची भीती घालू नका. अण्णाभाऊ म्हणतात मरण आम्हाला क्षणाला धोकाने देत असत. विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. तारा तोडायला कुलकर्णी बघितले का कधी? विजेच्या तारा तोडणारा दलितच. त्याला माहित असते की शॉक पासून माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा विजेच्या तारा तोडणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका. मरण क्षणाला धोकाने देत. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. कोळशाच्या खाणीत काम करणारा दलिताला माहित असते की माझा मृत्यू होणार आहे, तरी सुद्धा कोळशाच्या खाणीत काम करणारा दलितच आहे. दलितांना मरणाची भीती घालू नका. मरण क्षणाला धोकाने देत असत. दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरील धूळ आहे. त्याला काय बघा, दलितांचा आळस म्हणजे तलवारीवरील धूळ आहे. एकदा ती झटकली की तलवार तलवारच आहे. आम्ही खुपसून ठेवल्यात, गंजलेले नाही. गंजलेले नाही. घटना बदलणारा नो. हात तर लाव, झटकल्याशिवाय मी राहणार नाही हा संदेश तुम्हाला त्यांना द्यावा लागेल. हे लोकशाही टिकवायची अशी त्रिभाषा तुम्हाला बोलत. त्या काळात त्यांना भावी भाषा बोलत होते. त्या काळात बाबासाहेब लढत होते. अरे ज्या काळात सावलीचा विचार होता त्या काळात एकटे बाबासाहेब या सगळ्यांना तोंड देत होते. आणि तुम्हाला काय झालंय? मी एखादा जोक केला तर पुढच्या घडी हसत पण नाही. अण्णाला कोणतरी सांगल, बापला कोणतरी सांगल, पुढे बघून हसत होत, टाळ्या वाजवत होत, बोलायला लागल्यात सगळी. त्या काळात हे बंड बाबासाहेबांनी केलं, अण्णाभाऊने केले. लक्षात घ्या त्या काळात काय ताकद असेल ती ताकद विद्वत्तेमध्ये पेनामध्ये होत्याचं भान तुम्हाला असलं पाहिजे. आज लिहिणाऱ्या लेखकाला ते जेलमध्ये टाकालेत, बोलणाऱ्याला जेलमध्ये टाकालेत का नाही? आंदोलन करणाऱ्यावर खोटे गुन्हे दाखल करत चालले. आज देशाची घटना धोक्यात आल्या, स्वातंत्र्य धोक्यात आलंय. आणि एखाद्याला विचारलं कसं तर हे निवांत चाललं, पेटले कसले निवांत चाललंय. बंड करण्याची वेळ आल्या. जे बंड त्या काळात बाबासाहेबांनी केलं, फुलेनी केलं, शाहूने केलं, बुद्धाने केलं, अण्णाभाऊने केलं, ते बंड करण्याची वेळ आल्या. त्या बंडाची भाषा तुम्हाला कळावी, चळवळ तुम्हाला कळावी. आणि चळवळीत काम करणारी माणसं कशी असतात ते तुम्हाला कळावं म्हणे पुरस्कार आहे. पुरस्कार म्हणजे त्यांचं कौतुक नाही. तुम्हाला त्याची प्रेरणा मिळावी म्हणून तो पुरस्कार आहे. तुम्हाला त्याची प्रेरणा मिळावी, कसं मी काम करावं ही प्रेरणा तुम्हाला मिळावी म्हणून वाडेकर पती पत्नीने
आमच्या ताईने त्या वाडेकर साहेबांनी हा पुरस्कार समारंभ ठेवला. मी तुम्हाला जाता एवढीच विनंती करतो मित्र, देशाची घटना धोक्यात आहे, देशाची घटना धोक्यात आहे. बाबासाहेबांनी 56 लाख बौद्ध धम्म स्वीकारला. दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी राजकारणाची पत्रकार परिषद घेतल्याचं भान असू दे. बाबासाहेबांचं मत होतं ब्राह्मणेतर सगळा समाज या ब्राह्मण धर्मामध्ये कंटाळेल, पिळला जाईल, त्याला वाटत बाबा हा मार्ग आपला नाही, दुसरा मार्ग शोधावा. त्यावेळेस बौद्ध त्यांना कळेल आणि या देशातला 85% समाज जर बौद्ध झाला तर बाबासाहेबांनी इकडे मताचा अधिकार दिलाय, निवडणूक लढवायचा अधिकार दिलाय. कल्पना करा, या देशातली जनता 85% बौद्ध झाली तर सत्ता कोणाची येईल? महार बौद्ध राष्ट्रपती तर होईल का नाही, मान बौद्ध पंतप्रधान तर होईल का नाही, आणि धनगर बौद्ध संरक्षण मध्ये आता आपलं कोणच नाही आहे का? केंद्रात आपलं कोणच नाही, मराठ्याला सुद्धा संरक्षण पद दिलं नाही. त्याचं भान तुम्हाला असू दे, भान असू दे. मत लय महत्वाचा आहे माझ्या बांधवांनो. राजाचा मुलगा राजा बाबासाहेबांनी उद्ध्वस्त केलं आणि जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष होईल त्याला मताचा अधिकार बाबासाहेबांनी दिला. हे बिल पास झालं तर बाबासाहेबांना खूप आनंद झाला होता. त्याचा एक सहकारी म्हटला मिस्टर आंबेडकर खूप खुश दिसते, आनंदित दिसते. बाबासाहेब म्हटले राजाचा मुलगा राजा ही प्रक्रिया उद्ध्वस्त केल्या. जो 21 वर्षाचा स्त्री पुरुष त्याला मताचा अधिकार देऊन आल्यामुळे मला आनंद झालाय. तो म्हटला मग काय फरक पडणार आहे? बाबासाहेब म्हटले एखाद्या झोपडीतली माझा बाळाच्या पाण्याची दोरी हातात घेऊन जो जात असताना स्वप्न बघेल, आज ना उद्या हा झोपडीतला माझा मुलगा या देशाचा पंतप्रधान होईल, राष्ट्रपती होईल, हे स्वप्न देऊन आलोय. झालंय का स्वप्न साकार? झालंय का सांगा ना? स्वप्न साकार झालं नाही. मत आमची गाडग मताचं मोठं परुड राज्य करते, परुड करते का नाही? गाडग्या सगळी मत कशी येतील याच्यासाठी वाडेकर साहेब मगाशी त्यांनी बोलता बोलता म्हटले धनगर अन्याय झाला मी धावून जातोय, पारदेव अन्याय झाला मी धावून जातोय, चांबरा अन्याय धापचा. अगदी माणसाच आहे, आपली म्हणजे लेकरं आहेत, जायला पाहिजे. जात हे विष आहे, जातीमध्ये भांडण लावण्याचा धंदा त्यांनी बंद केला पाहिजे. म्हणून आपण एक झालं पाहिजे. तुम्ही अण्णाभाऊ साठेंच्या बाबासाहेबांच्या विचारानं माणूस म्हणून तुम्ही एक व्हाल. मी जाता जाता एवढं सांगतो माझ्या बांधवांनो, कागदावर बौद्ध व्हा, कागदावर बौद्ध व्हा. झाडाच्या फांदी तोडल्यामुळे झाड बाद होत नाही, नष्ट होत नाही, त्याला पुन्हा पालवी फुटण्याची शक्यता असते. बघा घरात झाड असेल, दारात तोडा मधनं संपत नाही, त्याला पालवी फुटते, फुटते का नाही? बाबासाहेबांनी फांद्या तोडल्या नाहीत, मुळासकट झाड काढलं, नवीन वटवृक्ष बुद्धाचा लावला. त्या झाडाखाली आपण यायचं असेल तर कागदावला हिंदू काढून टाका. मी प्राध्यापक सुकुमार कांबळे बौद्ध झालो, कागदावर बौद्ध आहे, कागदावर. मला काय म्हणतात बुद्ध चालेल, झालोय बुद्ध. बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं, बुद्ध होणं म्हणजे माणूस होणं. माणसाच्या दुःखासाठी माणसाची कसं वागावं हा सांगणारा विचार म्हणजे गौतम बुद्धाचा धम्म आहे. माणूस व्हा माणूस. तुम्ही माणूस नाही, तुम्ही मांग आहे, महार आहे, ढोर आहे. मांग महार ढोर म्हणजे गुलामी आलीच की. 85% माणसाने जर हिंदू कडून बौद्ध जर कागदावर लिहिलं तर 1-2 पिढीमध्ये जात शिल्लक राहील. माझी दोन्ही पोरं म्हणतात पप्पा ओकेच बौद्ध म्हटलं आम्हाला फार समाधान वाटतंय. माझी दोन्ही पोरं पुण्यात शिकतात. बौद्ध म्हणले की समाधान वाटतंय म्हणतात. काका आम्हाला त्या जातीचं चटकं बसल्यात. पूर्वी स्कॉलरशिपच्या बैठक बोलीला मी राहिलो की एखादा चिडवत आहे सरकारचं जावं आहे बघा. मी वारणा महाविद्यालयाला होतो. आमचा गायकवाड नावाचा पोरगा सूट बूट कोट टाय घालून स्कॉलरशिपच्या पाळीला. तिथं नांगरे म्हणून एक माणूस होता सवर्ण. तो म्हणला इकडे सरकारचा जावाय झालास की सूट बूट कोट टाय घालून पाळीला राहिलीस रे, स्कॉलरशिप घेतोयस. त्याला अपमान वाटला. तो माडाला म्हटला सुखमान असं म्हटलंय. होय. दुसऱ्या दिवशी त्याला 3 बटनाचा शर्ट आणि लंगोटी घातली आणि पाळीला उभा केला स्कॉलरशिपच्या. तर नांगरेबाई हे असं का आलंय इकडे? म्हणलं सूट बूट घातलं होतं तेव्हा तू चिडवलास सरकारचा जावाय, आता लंगोटीवर आलं त्याला डबल करते स्कॉलरशिप. म्हटलं माझ्या तुझ्या बाच आहे का? म्हटलं
3 दिवस कॉलेज मी बंद पाडलं. प्राचार्याने सांगितलं सुकुमार कांबळे काय करू सांगा म्हटलं, बाबासाहेबांच्या फोटो समोर 1 तास एका पायावर उभं राहायचं, तरच आम्ही कॉलेज चालू करणार, चालू करत नाही म्हटलं. सांगायचा मुद्दा, अजून सुद्धा तुम्ही सूट बूट पाय घातलेलं त्यांना जमत नाही, जळते ती. हे सगळं वैभव माझ्या आया बहिणी तुम्ही जे नवीन साड्या घालतात, नटतात, थटतात, बोलतात, हे सगळं वैभव फक्त बाबासाहेबांच्या मुळे मिळालंय. पण एवढं होऊन सुद्धा कुठं देव आहेच घरात. माझं लग्न झालं, हिंदू बायको, गणपती आणायचे, मी बाहेर नेऊन टाकायचं. पुन्हा बारका गणपती बाहेर नेऊन टाकायचा, पुन्हा बारका बाहेर नेऊन टाकायचा. एक दिवस तर कर झाला, सुन्याची डबी. मी बेड मध्ये झोपलो तर सकाळी शाळेला जात्या, उघडायची, डोस कापटून आणि झाकायची. सुन्याच्या डबीवर का डोस कापटा लागले. तिला जाऊ दिलं तर गणपती चुन्याच्या डबीत बसलाय. असू नका, तुमच्या घरात कुठं तर आहे. काढा माझ्या बांधवानो, ती विश्वली आहे, पुन्हा उगून येण्याची शक्यता आहे. म्हणून कागदावरला हिंदू काढा, बौद्ध व्हा, आणि घरात सगळे देवनाकारण माणूस व्हा. हा संदेश आम्ही देतो. माझ्या लागलेल्या भाषण जय भीम, जय बुद्ध, जय.